अखेर त्या बिबट्याने घेतला निष्पाप बालकाचा बळी। बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय वंश ठार। नमस्कार, मी संजना भांबुरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून। आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वन परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या संजय नगर येथे आज पहाटे 5 वाजताच्या दरम्यान वंश प्रकाश मंडल लघुशंकेसाठी आपल्या आजीसोबत अंगणात निघाला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने वंशवरती हल्ला करून वाडीमध्ये घेऊन गेला। आजीने आरडाओरड केली असता आजूबाजूच्या नागरिकांची गर्दी झाली आणि नागरिकांच्या आरडाओरड आणि धावपळीने बिबट्या वंशला सोडून जंगलात पसार झाला। लगेच गावकऱ्यांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे नेले, मात्र डॉक्टरांनी वंशला मृत घोषित केले। वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। अनेकदा मागणी करून वन विभागाकडून यावर कुठलीही उपाययोजना होत नाही। यापूर्वी गोठणगाव येथील प्रदीप साखरे यांचा मुलगा व त्यानंतर युक्ता चंद्रशेखर निखारे तर इटियाडोह धरण बघायला आलेल्या 4 वर्षे विहान रायवरती हल्ला आणि आज 25 सप्टेंबर 2025 रोजी वंश प्रकाश मंडल संजय नगर या 5 वर्षे चिमुकल्या बाळावरती हल्ला घेऊन त्यांना जागीच ठार केले। घटनेच्या दिवशी मृत मुलाचे आई-वडील कामानिमित्त बाहेर होते। हिंसक प्राणी बिबट्यांचे दिवसेंदिवस घरात येऊन गायी, वासरे, शेळ्या, कोंबड्या फस्त केले। यासाठी अनेक पशुपालकांनी वन विभागाकडे मदतीची मागणी केली, मात्र वन विभागाने असमर्थता दर्शविली। वन्य प्राणी चिमुकल्या मुलांना आपला लक्ष केंद्रित करीत आहे। हल्ल्यात जखमी व मृत झालेल्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत वन विभागाने देऊन त्या हल्लेखोर हिंसक वाघ बिबट्या प्राण्यांना बंदिस्त करून बंदोबस्त करण्याची मागणी केली। हिंसक प्राण्याचे वारंवार होत असलेल्या घटनेमुळे जनतेत असंतोषचे वातावरण पसरले असून चक्काजाम आंदोलनाचे प्रयत्न सुरू आहे आणि संपूर्ण रोड बंद करून रोडवर गाड्या, लाकडी खोड आडवे करून शासनाला तातडीची मागणी करत आहेत। अशाच काही बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।